सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच यज्ञ शस्त्रे करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धनजन लोका. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं आणि या सातारा जिल्ह्यातून सर्व धर्मांचं शब्द सुनामी सहर्ष स्वागत. एकदा टाळ्या आपल्या सर्वांसाठी. छावा पोल्ट्री सामाजिक संस्था सातारा आणि कोरेगाव फार्मर्स असोसिएशन सातारा यांच्या माध्यमातून आज हा भव्य एल्गार मेळावा या ठिकाणी पार पडतोय. त्या एल्गार मेळाव्यासाठी आलेल्या सर्वांचं शब्दसुनामी स्वागत आहे. आणि यानंतर फार्मरचं मनोगत आणि परिचय तर झालेलाच आहे. मी आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की हा सातारा सुरांचा वीरांचा आणि पराक्रमींचा असा जिल्हा आहे. या सातारा जिल्ह्यातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी समोर यायचं. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पुण्य झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये आज छावा पोल्ट्री फार्मर्स सामाजिक संस्थेचा फार्मर्स असोसिएशनचा मेळावा पार पडतोय. या मेळाव्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते संचालक मंडळाच्या हस्ते प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन होतं. थोडी वाट मारा पाठी. लढाईचं बळ ज्यांनी आपल्या सर्वांना दिलेलं आहे असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात होते. एकदा जोरदार घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया स्थानापन्न व्हावे. आपण झाला आणि तेव्हापासून भरपूर प्रयत्न करतोय सर्वांना एकत्र करण्याचा. आपण जे एकत्र आलेलो आहोत आणि या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या सर्वांच्या अनुमतीने आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सर्वप्रथम मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होईल. या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्री अनिल खामकर सर, अध्यक्ष पोल्ट्री योद्धा संघटना महाराष्ट्र राज्य, यांचं स्वागत व सत्कार मी विनंती करेन. छावा पोल्ट्री सामाजिक संस्था अध्यक्ष श्री रवी माने सरांना की आपण पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन माननीय श्री अनिल खामकर सर, अध्यक्ष योद्धा पोल्ट्री संघटना महाराष्ट्र राज्य, यांचं स्वागत करावं. खरं तर शेतामध्ये राबणारी, आपल्या फार्मवर राबणारी ही सर्व हात आहेत आणि त्यामुळं कार्यक्रमाचा अनुभव सरावलेला कोणालाच नाहीये. त्यामुळे सर्वजण मंचावर जर थोडेफार काही औचित्यबद्ध झाला तरीही माफ करतील अशी आशा आहे. आणि अध्यक्ष पोल्ट्री योद्धा पोल्ट्री संघटना महाराष्ट्र राज्य यांचं या ठिकाणी स्वागत व सत्कार. यानंतर माननीय श्री अनिल पवार सर, राज्य प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना, मी विनंती करेन श्री अक्षय शाळुंके सर यांना की आपण माननीय श्री अनिल खामकर सरांचा या ठिकाणी आले. अभिजित शिंदे सर आहे. माननीय श्री आप्पासाहेबांना विनंती आहे की आपण स्वागत करावं.
योद्धा पोल्ट्री संघटना महाराष्ट्र राज्य यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. मी विनंती करेन मान्य श्री वैभव चोरमले सरांना की आपण मान्य श्री विलास तळवी सर यांचं स्वागत करावं. सत्यवान गलांडे सर, मान्य गुलाब मुलानी सर जे आहेत, गलांडे सर आले, कृपया गलांडे सर. मान्य श्री विलास तळवी सर, सचिव योद्धा पोल्ट्री संघटना महाराष्ट्र राज्य. मान्य श्री नंदकुमार चौधरी सर, उपाध्यक्ष. मी विनंती करतो मान्य श्री सचिन ससाने सर कृपया समोर यायचं आहे आणि नंदकुमार चौधरी सर, उपाध्यक्ष योद्धा पोल्ट्री संघटना महाराष्ट्र राज्य यांचं आपण स्वागत करायचं. यानंतर संचालक मंडळाचं देखील या ठिकाणी स्वागत होईल. मान्य श्री रवी माने सर, अध्यक्ष छावड रवी माने सर यांचा सत्कार व स्वागत सत्कार श्री सचिन भोसले मेजर आलेले आहेत का त्या समोर यायचं आणि लवकरात लवकर हा सत्कार आपण आवरून घेऊया. माननीय रवी माने सर, अध्यक्ष. तेजस पारगावकर, सचिव छावा पोल्ट्री सामाजिक संस्था, मुख्य सत्कार सर आलेले आहेत का? ज्यावेळी शिकलकर सर, ज्यावेळी शिकलकर सर असतील. संदीप मस्कर, मी विनंती करेन संदीप मस्कर सरांना की आपण तेजस पारगावकर जे सचिव आहेत आणि खटाव तालुक्याचे पदाधिकारी आहेत त्यांचं स्वागत करावं. तसेच या ठिकाणी जिल्हा संचालक योद्धा पोल्ट्री संघटना चंद्रकांत बादल साहेब आलेले आहेत. मी विनंती करेन संजय गायकवाड सरांना की आपण मान्य श्री चंद्रकांत बादल साहेब यांचं स्वागत सत्कार करावा. दत्तात्रय चौधरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करेन आदित्यराव कत्ते सरांना की चौधरी साहेबांचं स्वागत सत्कार करावा. तानाजी घारगे सर आलेले आहेत. मी नौशाद शेख सरांना विनंती करतो कृपया आपण तानाजी घारगे सरांचं स्वागत सत्कार करावा. योगेश अस्वले साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. मी साजिद शेख सरांना विनंती करतो की आपण योगेश अस्वले सरांचा स्वागत करतो. संचालक मंडळामध्ये आदित्यराव कट्टे सरांचं स्वागत राहिलेले आहे. त्याचप्रमाणे दत्तू काका घारगे खटाव तालुक्यामधून शेतकरी संघटनाचे पदाधिकारी आलेले आहेत. मी विनंती करेन माननीय श्री अविनाश सूर्यवंशी सर, आपण दत्तू काका घारगे साहेबांचा या ठिकाणी स्वागत करावं. आणि संतोष दुपे सर, खटाव संघटक शेतकरी संघटना. मी विनंती करेन राजेंद्र कुंभार सर आहेत का? राजेंद्र कुंभार, प्रमोद अगवाने, निहाल मनीर या कृपया समोर येऊन प्रमुख सर आपण स्वागत करावं माननीय श्री संतोष दुपे साहेबांचं. मी विनंती करेन आदित्यराव कन्हे सरांचं स्वागत करण्यासाठी माननीय श्री समीर गोळे यांना. समीर गोळे कृपया समोर येऊन आदित्यराव कन्हे खजिनदार तथा साताऱ्याचे तालुका प्रतिनिधी यांचं आपण स्वागत करावं. माननीय श्री सचिन पाटील सर, उपाध्यक्ष तथा पाटण तालुक्याचे संघटक. मी विनंती करेन श्री थर्मल यादव यांना की आपण कृपया समोर येऊन उपाध्यक्ष सातारा.
मी विनंती करेन माननीय श्री तानाजी मगर सरांना की आपण येऊन भुजबळ सरांचं स्वागत करावं. कार्याध्यक्ष आप्पासू गायकवाड सरांचं देखील स्वागत या ठिकाणी राहिलेलं आहे. मी विनंती करेन अविनाश कल्पे सरांना की तानाजी गायकवाड आप्पासाहेब गायकवाड सरांचं स्वागत करावं. स्वागत आहे माननीय श्री संजय गायकवाड जावळी तालुका संघटक यांचं देखील. आणि मी विनंती करेन सचिन ससाने पत्रिका किंवा आकाश कांबळे जे कोणी उपस्थित असतील लवकरात लवकर समोर यायचं आहे. सचिन ससाने सर. बापूसाहेब निंबाळकर फलटण तालुका संघटक उपस्थित आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मी हजरत सुतार यांना विनंती करतो. विकास पिसाळ जे कोणी समोर असतील त्यांनी कृपया यायचं आहे. स्नेहल कदम, अनिल चालते सर, नीलम गायकवाड. मी विनंती करेन श्री गोलप सरांना की आपण कृपया माननीय श्री संदेश गायकवाड बापूसाहेब निंबाळकरांचं स्वागत करा. माननीय दत्तात्रय फडतरे साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. आणि गणेश गोलप सर आपलं देखील स्वागत होत आहे. मी विनंती करेन हेमंत गायकवाड फलटणमधून याची स्वागतासाठी आपल्या समोर यायचं आहे. हेमंत गायकवाड. प्रकाश कांबळे सर वाईमधून आलेले आहेत. अभिजित चव्हाण कालगाव. मी विनंती करेन माननीय श्री गोलप सरांचे स्वागतासाठी आपल्या समोर यायचं आहे. अभिजित चव्हाण. जयदीप गायकवाड वाई तालुका संघटक यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो शहाजी देशमुख यांना की आपण समोर यावं आणि जयदीप गायकवाड सरांचं स्वागत करावं. अरुण जाधव सरांना विनंती आहे की आपण केतन निगडे सर खंडाळा तालुक्याचे जे संघटक आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. अरुण जाधव सर. या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यासाठी बापू वाघ पत्रकार सातारा न्यूज उपस्थित आहेत. मी विनंती करतो आप्पासाहेब गायकवाड यांना की आपण मान्य श्री बापू वाघ यांचं या ठिकाणी स्वागत करावं. आजू मुल्ला पत्रकार सेवन स्टार न्यूज यांचं देखील स्वागत या ठिकाणी मी विनंती करेन अध्यक्ष श्री रवी माने सरांना की आपण आजू मुल्ला सरांचं स्वागत करावं. त्याचप्रकारे नवनाथ पवार पत्रकार सप्तसितारा न्यूज मी संजय गायकवाड सरांना विनंती करेन की नवनाथ पवार यांचं स्वागत करावं. योगेश जेजे पत्रकार यांचं देखील या ठिकाणी स्वागत होईल. मी विनंती करेन मान्य श्री तेजस पारगावकर यांना की योगेश जेजे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. योगेश जेजे सुहास भोसले ज्यांनी या कार्यक्रमाचं नेटकं आयोजन केलेलं आहे सकाळपासून आणि गणेश भोसले दोघेही आपण कृपया समोर या. दोघांचाही एकत्रित सन्मान होतोय खरं तर.
आणि खरं तर टाळ्याच दिल्या झाल्या पाहिजेत, कारण शरद गाडगे विनंती करेन की या दोघांचा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचं. व्यवस्था या दोघांनी केलेली आहे आणि प्रदीर्घ चाललेल्या सत्कार सोहळ्यानंतर तत्पूर्वी आम्ही फाल्गुनची मनोगत ऐकून घेत होतो आणि फाल्गुनच्या मनोगतामध्ये एक नेहमीचा सूर जो आहे तो आम्हाला अगोदरपासून माहिती आहे की नेमकी मनोगत काय येणार आहे. फक्त एक गोष्ट सांगेल आणि त्यानंतर मी प्रस्ताविकासाठी तेजस पारगावकरांना आमंत्रित करेन. एका व्यक्तीला मनामध्ये खूप सवय होती की कुठल्याही गोष्टीचा फार विचार करायची आणि तो त्याच्यापासून एक कंट्रोल संघटनेसाठी मंत्रालयामध्ये माननीय मंत्री साहेबांची भेट, जयकुमार गोरे साहेबांची भेट सरांनी घालून दिली होती. आपण कृपया कार्यक्रम एवढा मोठा सर्वांच्या इच्छेनं घेतला आणि त्या कार्यक्रमासाठी आवर्जून रायगडवरून पोल्ट्री युद्धाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले आणि त्या पदाधिकाऱ्यांचे अध्यक्ष आणि युद्धाचे अध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम. बरं का, आता आम्ही नवीनच आहे त्यामुळे त्यांची नावं आम्हाला म्हणजे तशी माहीत नाही आहे, म्हणजे तसे नाही, म्हणून सर्वांचं तुमचं मी अभिनंदन करतो आणि खास आपल्याला आमंत्रित आणि आपल्याला प्रोत्साहनपर आपल्याला भाषण करण्यासाठी आणि सल्ले देण्यासाठी शेतकरी संघटनेचे अनिलजी पवार साहेब राज्य प्रवक्ते यांचे इथं स्वागत आहे. आपल्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांचे इथं स्वागत आहे. सोलापूर जिल्ह्याचे गाडगे साहेब यांचे इथं स्वागत आहे आणि भुईंज कारखान्याचे संचालक सचिनजी साळुंके यांचंही इथं स्वागत आहे आणि माझे जनरल सहकार्य आणि संचालक मंडळ आणि पोल्ट्री ग्रुप छावा पोल्ट्री ग्रुप कोरेगाव यांचं सर्वांचं मी स्वागत करतो. आज जे आपला कार्यक्रम जे एवढा मोठ्या संख्येनं घेण्याचं उद्दिष्ट एकच आहे की आज आपल्या पोल्ट्री धारकांना खूप अन्यायाला तोंड द्यावं लागत आहे आणि ती तोंड द्यावं लागत आहे त्याच्या कंपन्या आपल्याला त्रास देतात आणि आपल्याला वेळी धरून आपल्याकडून काम करून घेतात आणि आपल्या कामाचं आपल्या त्या कामाचं आपल्याला मूल्यांकन खूपच कमी देतात आणि त्यांच्यावर आवाज उठवायला पाहिजे आणि त्यांच्यावर आपण सर्वांनी एक होऊन आपण आपले आवाज दबलेले परत वरती घेऊन आपला न्याय आपण त्यांच्यापासून हरवून घेतला पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला हरवून घेतलेला आहे. आता त्यांना आपल्याला हरवायचं आहे आणि आज बरं का आपल्याला जे पोल्ट्री समस्या भेडसावतात पहिली की आज पक्षी मला टाकले, माझं लिफ्टिंग चालू झालं की लिफ्टिंगला आम्हाला 60च पैसे कंपनी देतात, 60च पैसे देतात. आजपासून तर का आमच्या छावा पोल्ट्री असोसिएशन संस्थेतर्फे आज सगळ्यांना आणि आमच्या संचालकाच्या वतीने मी सर्वांचे सांगू इच्छितो, आजपासून आम्ही सर्व आपल्या जिल्ह्याच्या कंपन्या आहेत त्या कंपनीसनी निवेदन देऊन सांगणार आहे की कुठल्याही फार्मरला तुम्ही आम्हाला 60 पैसे 80 पैसे असा कुणालाही न देता प्रत्येकाला 1 रुपया पर पक्ष लिफ्टिंग रेट दिलाच पाहिजे आणि कुठल्याही फार्मरनं त्याच्या आत त्यांचा लिफ्टिंग चार्ज घ्यायचा नाही. त्याचा आमच्या सगळ्या संचालकाला आम्हाला सर्वांना फोन करा, तुम्हाला प्रत्येकाला 1 रुपया पर पक्षी लिफ्टिंगचं आपल्याला त्यांच्याकडून घ्यायची, त्यांना आम्ही त्यांच्याकडून ते तसं वचवून घेतो आणि त्यांना ते देण्यास भाग पडतो. आता बरेच वेळा मी बरं का संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आज त्या स्थापन करताना आज जे माझे सहकारी बरेच मला लागले, जाधव साहेब बसले, यादव साहेब बसले,
संघटना व्हावी अशी गेले 7 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय, पण आम्हाला तसं म्हणावं असं यश येत नव्हतं. याचं पण आम्ही फायबर अजून चुकले जातील आणि आमची संघटना स्थापन होत जाईल. पण या संघटनेसाठी 3 युवक पुढे आले. ते आमचे तेजस पारगावकर, अभिजित शिंदे आणि अक्षय सावंत या तिघांनी एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून अख्ख्या जिल्हाभर आपली संघटना असावी त्याचं त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं. 2 मिटिंगा घेतल्या आणि मिटिंगेतून आमची ही संघटना उदयाला आली. आणि मी बरेच वेळा कंपनींना एकटाच मिळायचो. बऱ्याचशाच कंपनीनं सांगितलं की रवी मानेंना जर अध्यक्ष झाले तर आपल्याला त्रास होणार आहे, कारण मी 2 कंपनीचे अध्यक्ष स्वतः फोडले वैयक्तिक एकट्याने. त्यांनी मला अध्यक्ष होऊ नये म्हणून किंवा की मला बक्षी नाही दिले, माझं बाबा अनेक कंपनीशी सांगणे त्यांना बक्षी देऊ नये. बऱ्याच माझे 8 महिने शेअर बंद राहिलं होतं, पण मी कुठल्याही कंपनीला घाबरलो नाही आणि आत्ताही घाबरणार नाही. का घाबरणार नाही तर आज मला एवढे सगळे फायदे मिळाले आहेत, हे माझ्या पाठीशी उभे राहतील. आणि मी जे आता माझ्यावर अन्याय झाला, आता तो माझा होणाऱ्या ह्या फायबरवरचा अन्याय होत चाललाय, त्यांना मी होऊन देणार नाही. वाटल्यास मी त्यासाठी त्याग करायला सुद्धा तयार आहे. कुठल्याही फायबरला, कुठल्याही कंपनीला, कुठलीही काही करू द्या, तुम्ही आमच्या संघटनेला आणि मला तुम्ही फोन करा. काही झालं तर तुम्हाला त्यातून मी न्याय मिळवून देईन. वाटल्यास मी तुमच्या सर्वांसाठी आत्मसात सुद्धा तयार आहे, पण त्या अध्यक्षाला, त्या मॅनेजरला मी सोडणार नाही. बरं, सोडणार नाही म्हणजे का सोडणार नाही, तर माझ्या हरमनला तुम्ही त्रास देत आहे, माझ्या हरमनला तुम्ही योग्य त्याचा कामाचा मोबदला देत नाही, त्याला बक्षीस देत नाही आणि तुमची मनमानी आता चालणार नाही. आमची संघटना मोठी झालेली आहे आणि आज संघटना आमची कोणाला सोडणार नाही. असं त्या कंपनीला सांगून आम्ही आपले सर्व आपल्या मागणी करून घेऊ. आज आपण मान्यवर बोलवले आहेत, योद्धांची मान्यवर. त्यांनी आपल्याला बऱ्याचशा राज्य शासनाने जे घालून दिलेल्या नेमाअटी, त्या नेमाअटींचं पालन करून त्यांचे पालन करून कसे आपल्या उलटीधाऱ्यात असे न्याय मिळेल. योद्धा संघटनेने बरेचसे त्यांनी ते बऱ्यापैकी योद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी माहीत आहे. पण आपल्याकडे एक अशी संघटना आहे की राजू शेट्टींची शेतकरी संघटना. आजपर्यंत आपण त्यांना बघितलं आहे की ऊसधारकांच्यावर किती अन्याय होत होते. आता एखाद्या वैयक्तिक माणसावर किंवा एखाद्या लाईट बिल MSCBचं जर कुठलं प्रकरण झालं, आता मागच्या 15 दिवसात एक शेतकऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून पवारसाहेबांनी एक वाटार ठिशेचं प्रकरण असं उघडकीस आणलं की त्या माणसाला त्यात 34 लाखाचं काहीतरी कर्ज त्यांनी घेतलं होतं, संचालकानंच घेतलं होतं आणि ती त्या माणसावर लागलं होतं. आणि जेव्हा शेतकरी संघटनेकडे गेले आणि तेव्हा त्यांनी आणि त्याच्या घरावर त्यांनी जप्ती आणली होती आणि शेतकरी संघटनेला त्यांनी जाऊन राजू शेट्टी साहेबांनी जाऊन सांगितलं की माझ्यावर असा अन्याय झालेला आहे. आणि त्यांनी आणि पवार साहेबांनी परत वाटर स्टेशनमध्ये जाऊन त्यांची होणारी जप्ती पूर्ण थांबवली पाहिजे. आणि त्यावेळेस त्यांचं मोठं योगदान पेपरला वगैरे बातम्या आल्या होत्या. आज आपल्याला जेव्हा आंदोलन करायची जेव्हा वेळ येईल तेव्हा आपल्याला अशा थोर माणसांचं थोर त्यांनी आपल्या संघटनेसाठी काम केलेलं त्यांचे विचार आचार आपल्याला घेतले पाहिजे, त्यांना बरोबर घेतलं पाहिजे, योद्धा संघटनेला बरोबर घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या ज्या अनेक संघटना आहेत त्यांना बरोबर घेऊन आपली पोल्ट्रीचे अन्याय होतात त्याच्यासाठी मार्ग काढला पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. म्हणूनच आज आम्ही पवारसाहेबांना आपण इथं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं आहे. आणि सध्या आज जे आपल्याला महाराष्ट्र शासन केंद्राने जे GR घालून दिलेले आहे, त्या GRची आता कंपनी कुठलीही अंमलबजावणी करत नाही. त्यांच्या मनाला आवडेल, त्यांना पटेल आणि त्यांना जसं फायदा होईल असं आपल्याला ते पिळून करून आपल्याला 95, 92, 91 अशी GC आपल्याला सांगून आपल्याला राबवून घेऊन 5 रुपये 7 रुपये आपल्याला GC देतात. पण महाराष्ट्र शासनाने केंद्राने जे डेडलाईन
ज्यावेळेस आम्ही 95 रुपये कॉस्ट लावतो आणि हा आमचा व्यवसाय आम्ही ग्रोईंग फार्मिंग चालू करतो, तेव्हा 25% पोल्ट्री धारक हा आमचा पार्टनर आहे. म्हणजे येणाऱ्या उत्पन्नांमधून 25% हा भाग हा पोल्ट्री सांभाळणाऱ्या पोल्ट्रीचं संगोपन करणाऱ्या फार्मरचा आहे. आणि त्याच्या पोटी जेव्हा आम्ही 95 रुपये कॉस्ट 91 रुपये कॉस्ट देऊ, तेव्हा त्यांना आम्ही 22 रुपये पर किलो आम्ही तुम्हाला देण्यास बंधनकारक आहे. असे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने डेडलाईन दिलेले आहे. पण कुठलीही कंपनी त्याचं पालन करत नाही. आता सध्या बघितलेली आपल्या तिथे कारखानदारी सातारा आपल्या महाराष्ट्रात आहे. तसं केंद्राने त्यांना दिलेलं असतं की बाबा FRP प्रमाणे तुम्ही दर द्या, पण कुठलाही कारखाना FRP प्रमाणे दर देत नाही. आणि तो दर त्यांच्या मनानं दर देतात आणि शेतकऱ्याची पिळवणूक करतात. तसं ह्या पोल्ट्री जे आपले ओनर मालक आहेत आणि आपल्याला जे पक्षी टाकतात त्या कंपन्या आपल्याला तसं काम करायला लावतात. तरी आता आपल्या संघटना आपल्या झालेल्या आहेत आणि आज त्या सर्व कंपन्यांना सांगू इच्छितो की इथून पुढे हे आम्ही ऐकून घेणार नाही, चालून देणार नाही. आज आमची संघटना महाराष्ट्रात चांगली कार्यान्वित झालेली आहे. तर कमीत कमी आम्ही मागणी करू 22 रुपये जीसी आम्हाला पाहिजे, पण आम्हाला माहिती की 22 रुपये जीसी देणार नाही. पण ज्यावेळेस आमच्या आता पाटील साहेबांनी सांगितले आम्हाला 25 रुपये जीसी पाहिजे, 2 रुपये लिफ्टिंग चार्ज पाहिजे, पण आम्ही जी मागणी असली तरी आम्हाला देणार नाही हे आम्हाला माहिती आहे. पण खापकर साहेब, आपण जेव्हा त्यांना 25 रुपये मागणी करू आणि आंदोलन करू हे करू, तेव्हा ते कुठं आपल्याला 12 रुपये 15 रुपये त्याला भाग देण्यास तयार होतील, पण इतक्या लवकर मी तयार होणार नाही. त्यासाठी आपल्याला वेळोवेळी आयुक्तालयावर मोर्चे काढावे लागतील, आंदोलन करावं लागतील, उपोषण करावं लागतील. वेळ प्रसंगी आपल्याला जरांगे पाटील सुद्धा व्हावं लागेल. तेव्हा आपल्याला जे पाहिजे तेव्हा कंपनी देत्या, नाही तर आयतं काही देणार नाही. 5 रुपये 7 रुपये एवढ्यातच आपल्याला गुंडाळतील आणि आपल्याला तेवढाच चेक आला म्हणून तेवढं समाधानी आपल्याला करतील. ज्यावेळेस संघटनेचे कार्यकर्ते त्यांचे आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या जिल्ह्यात जेवढ्या संघटना आहेत आणि शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून आपल्याला आयुक्तालयावर आपल्याला मीटिंग लावली पाहिजे की बाबा आमच्या पोल्ट्रीधारकांचे नक्की अडचणी काय आहे. आता महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने जे आपल्याला कृषीचे दर्जा प्राप्त करून दिला शेतीला, त्यांनी आपल्याला ग्रामपंचायत आणि लाईट बिल यांच्याबद्दल डेडलाईन आपल्याला दिलेल्या आपल्याला अनुदान देऊन आपल्याला त्याचं GR खाली आलेलं आहे, अजून पण येणार आहे. त्यांचं आणण्याचं काम यंदा करत आहे की ग्रामपंचायत आपल्याला वेगळी गरज आहे. तरी त्याचं तुम्ही बरं का खापकर साहेब आणि कोडंबे साहेब तुम्ही त्याच्याबद्दल मार्गदर्शन त्यांना द्या. ग्रामपंचायती कशा त्रास देतात, त्या कशा आपल्याला बाबा मिटिंग करून आम्हाला कर वसूल करतात आणि त्याच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा. आणि ज्या आपल्या सातारमध्ये आता नवीन 3-4 कंपन्या, प्रीमियम कंपनी, निकम 2 फार्म आहेत, काळभैरव आणि बाबर, या कंपनी आपल्याला आपल्याबरोबर खूप आपल्या फार्मरला त्रास देतात. आता तर प्रीमियम कंपनीला बऱ्याचशा फार्मरचा मायनस चेक काढला आहे. त्यांना 60 दिवस पक्ष दिले, 60 दिवस त्यांना सांभाळायला लावले. 3.5 किलो त्यांचं वजन आलं, कोणाचे 4 किलो आलं, पण 60 दिवस पक्ष सांभाळून त्यांनी आम्हाला काय दिलं, मायनस चेक काढला. त्यांनी 1ही रुपया कुठल्याही फार्मरला दिलेला नाही. आणि ज्यावेळेस मी आमच्या संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अनिल साहेब आणि पलीकडे बसलेले खापकर साहेब आणि हे आम्ही दहिवडी शाखेला गेलो होतो, त्यांना वेळोवेळी आम्ही प्रश्न विचारले. त्यांना मी खूप शब्द त्यांना वेगळं बोलून, पण त्यांनी आजपर्यंत मला काही उत्तर दिलं नाही. परवाही मी त्यांना फोन केला, तुम्ही आमच्या फार्मरला 4
ऐकत नाही. आमचं आहे तसंच आम्ही करणार. तुम्ही त्यांना म्हटलं पक्षी घ्यायचा काय की तुम्ही ठरवा. पण आता प्रीमियम कंपनीचे सुपरवायझर त्यांचे मॅनेजर आपल्या फार्मवर फिरत आहे. आमच्या कंपनीचे पक्षी घ्या, आमच्या कंपनीचे पक्षी घ्या, या फार्मरला एवढा चेक निघाला, ह्या फार्मरला एवढा चेक निघाला. पण सगळ्यांनी लक्षात घ्या की प्रीमियम कंपनीचा कुणीही पक्षी घेऊ नये. मी सांगतो स्वतः, कुणीही घेऊ नये. तर का घेऊ नये? तर ते आपल्या कुठल्याही फार्मरला जेव्हा बॅच फेल होऊन जाते तेव्हा 1 रुपया देत नाही, 1 रुपया देत नाही. आणि त्यांना विचारलं तर आमचं सिस्टीम नाही, आम्हाला आमचं संचालक मंडळ किंवा आमचं मालक आम्हाला ते करत नाही. तर आपल्या जोपर्यंत मिनिमम 5 रुपये तरी ते आपल्या फार्मरला देत नाही तोपर्यंत प्रीमियम कंपनीचा पक्षी कोणी घेऊ नका. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो की कारण त्यांनाही कळू द्या आमची संघटना झाली, कुणीही त्यांचा पक्ष घेऊ नका. आता काळभैरवानी आता माझ्याकडे बरेचसे फोन दिवसात येतात, अध्यक्ष असं झालंय, मला पक्षी टाकत नाहीत, पक्षी पैसे देत नाहीत, पैसे घ्या, पाहिजे असले तर पुन्हा पक्षी घ्या. 2-3 कंपन्या खूप त्रास द्यायला लागल्या. तर त्यांनाही तसा आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही जाऊन त्यांचा विचारपूस करून त्या ज्या पुणेकरांच्यावर अन्याय होतोय त्यातून त्यांना मार्ग काढून, त्यांना त्यांचं पेमेंट काढून त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सर्व पोल्ट्रीधारकांनी आपल्या संघटनेवर विश्वास ठेवावा आणि संघटनेबरोबर सर्वांनी राहावं. आणि अनेक तुमच्या काही मागण्या असतील ते आमच्या संचालक मंडळ आणि आमच्या आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही त्याचं सोडवणूक करण्याची आमची जबाबदारी राहील. आज तुम्ही सर्वांनी मला अध्यक्षपदापर्यंत घेऊन ठेवलं आणि सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे की बाबा प्रत्येकाची अपेक्षा असते की अध्यक्षाने आमचं हे काम करावं. आमचं अनेक अडचणी असतात, त्या अडचणीचं आम्ही प्रयत्न करू आणि तुमच्या विश्वासाला साथ ठरून आम्हाला साथ द्या. 100% तुमच्या पाठीमागं आम्ही उभं राहून तुमच्या ज्या कंपन्या आपल्याला त्रास देतात त्यांच्याबद्दल आम्ही आवाज उठतो. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष साहेब. यानंतर खरं तर माझी सर्वांना एक विनंती आहे की असोसिएशननं आपल्या सर्वांची भोजनाची देखील व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे कुणीही चुळबुळ करून उठून जायचा वगैरे बाहेर प्रयत्न करू नका, कारण अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शन पुढं आहेत. मी विनंती करेन योद्धा पोल्ट्री संघटनेचे सचिव मान्य श्री विलास साळवी सरांना की आतापर्यंतची योद्धा संघटनेची वाटचाल, तिथून पुढची ध्येय धोरणं, शासनाचे आपण उभारलेला लढा आणि त्यामध्ये आलेली अडचणी या सर्वावर आम्हाला यथायोग्य मार्गदर्शन करावं. मान्य श्री विलास साळवी सर. आम्ही केंद्र शासनाची गाईडलाईन बनवायला सांगितली आणि केंद्र शासनाची गाईडलाईन फक्त बनवली नाही तर त्या गाईडलाईनवरती महाराष्ट्र शासनाला GR काढायला लावला. आता त्या GRची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला म्हणजे गृहीत चार्जेस कसे भेटणार आहे किंवा केंद्र शासनाची केंद्र शासनाची गाईडलाईनचा अर्थ काय हे कुणीच समजून घेतलेलं नाही किंवा आपल्याला 25% ते कशावरती घ्यायचे आहे याचा कुणी अभ्यास केलेला नाही. माने साहेबांनी आता बऱ्यापैकी त्यातल्या काही गोष्टी सांगितल्या, पण मी आता आणखी स्पष्ट करू इच्छितो. एक तर त्यांनी दिलेली प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचे चिक्स डिओसी असेल, फीड असेल, वॅक्सिन असेल, वॉटर असेल, मॉर्टिलिटी असेल किंवा त्यांची ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट असेल, याची लावलेली कॉस्ट अधिक मध्ये मी एक गुगल फॉर्म टाकला होता. तुमच्यापैकी साताऱ्यापैकी एकाही व्यक्तीने तो भरून पाठवलेला नाही. म्हणजे अक्षरशः एक टाइम असावा की जेव्हा मी खिशातले बिल्ले असायचे का, हे बिल्ले बघितले की आमच्या पास कॅन्सल व्हायचे. हे पास कॅन्सल झाले होते, आता करायचं काय? मग जोर कसा घुसतो तसा घुसायला लागायचं. आम्हाला सगळ्यांना वाटायचं मी कोणत्या नेता आहे पुणे जिल्ह्याचा, माझं लय वजन आहे,
तिथं कळायचं की आपण ज्याच्यासाठी फिरतोय त्याच्याच पियाचा फोन यायचा की आलाय बघ मुंबईला. हे सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला समजू नका मी पंतप्रधान पीक विम्याचा संचालक पुणे जिल्ह्याचा. मी सुद्धा त्याच्या संघटनेच्या GR बदलले पॉली हाऊस आणि शेडनेट 2.9चे ज्याच्या पॉली हाऊस असते त्यांना माहिती आहे ते तो GR कोकणामध्ये आमचे नैसर्गिक आपत्ती असते त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करत होते खामकर साहेब साहेब त्याच्यानंतर ते GR आता 2 BMMचं आपण पॉली हाऊस बांधतो आणि तेवढंच पैसे दिले म्हणजे बाकीच्या राज्यामध्ये 95% सबसिडी आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 50% सबसिडी आहे. हे आपल्या राज्यकर्त्यांना कळत नाही का? आपण ज्या आमदार खासदारांना बोलतो त्यांना कळत नाही का? त्या राज्यात 95% आणि महाराष्ट्रात 50%. ह्याच्यावरती नाही डोळे उघडले म्हटलं आपण चालू आपला ट्रॅक चुकीचा आहे. आपण आपल्यासाठी आता हे सगळे स्वतःसाठी करतात म्हणजे आपण आपलं धंदा वाढवला पाहिजे. आपण पण आपल्या स्वतःसाठी चाललं पाहिजे. हे त्याच्या मागची भूमिका आहे. कारण की काय होते आज बरेचसे आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये बरेचसे बघतात की चल काय होते माझ्याजवळ चले आमदार आहे खासदार आहे आता ते दिवस गेले पोल्ट्रीचे काय आता जी संघटना म्हणत तीच होणार आहे. कारण की आम्ही जेवढं पळतोय तुमच्या माहिती तो महाराष्ट्रात म्हणजे शेतकरी संघटनेचे आहे. तुम्हाला 5 वर्षामध्ये 11 GR आपल्या महाराष्ट्र राज्य पोल्ट्री फेडरेशनने मंजूर करून घेतलेली आणि त्याची अंमलबजावणी पण केलेली. आता फक्त आता काही गोष्टी सांगू शकत नाही म्हणजे कुठले टॅबला होते काय होतं टॅबला होते ह्याच्यामध्ये आपले ते पोल्ट्रीचे सुपरवायझर पण आहे म्हणजे शेतकरी पण आहेत सुपरवायझर पण आहेत आणि काय असते हिथं चेक म्हणतो नाही का मग तुला लवकर पक्ष देतो मग सभेला काय झालं ते सांग. अरे बाबा सांगत राहा 5 वर्ष आधी सांगत आम्ही काही येतच नाही आम्हाला काही फरक पण पडत नाही कुणी काय सांगितलं तरी. त्याच्यामुळं हे आणि हा संघटनेला 3 ते 4 पुरस्कार मिळाले म्हणजे महाराष्ट्र राज्य फेडरेशनला राज्यस्तरीय तालुकास्तरीय जिल्हास्तरीय असे पुरस्कार मिळाले. ह्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे तुम्ही मला तर वक्त्याकडून ऐकता राहिलं जी नैसर्गिक आपत्ती त्याच्यामध्ये किती जणांच्या पोल्ट्री शेडचे इन्शुरन्स बरं हात वर करा हा 10% पण लोक नाही तर सगळ्यांनी आता तुम्ही जे पोल्ट्रीचे इन्शुरन्स काढले त्यांनी सगळ्यांनी हे करा की बाकीच्यांना माहिती देऊन ते इन्शुरन्स काढून घ्या. परिस्थिती अशी झालेली आहे की 1965 पासून नैसर्गिक आपत्तीचं हेच कदम चेंज केलं नाहीये. आज तुम्ही सांगतोय की 45
मी जास्त काय बोलणार नाही, पण मी तुम्हाला चळवळ, संघटना आणि रणनीती या मुद्द्यावर जाता सांगणार. छत्रपती शिवाजी महाराज, शेतकऱ्यांचे पंचप्रधान राजू शेट्टीजी, इथं जमलेले सगळे शेतकरी, जरी तो पोल्ट्री करत असला, पोल्ट्री व्यावसायिक असला तरी सगळे शेतकरी सामान्य व्यासपीठ. आमचं साहेब यापूर्वी पशुसंवर्धन म्हटलं की फक्त आम्हाला म्हैस गाय आठवायची, तुमच्यामुळे निदान पोल्ट्री आठवली, मग पशुसंवर्धनमध्ये पोल्ट्री आहे हे माहिती झालं. त्यामुळे तुमचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पदाधिकारी म्हणून तुमचं मी खुल्या मनानं स्वागत करतो, सत्कार करतो आणि शब्दसोनाने स्वागत करतो. संघटना चालवणं, संघटना उभी करणं फार त्रासाचं आहे. ही मुरदार झालेली व्यवस्था आहे. किती यातना भोगाव्या लागत संघटना उभी करताना माझं मला माहीत आहे. 2002 पासून चळवळीमध्ये मी काम करतो, विषयांतर करतो थोडंसं. इथं आलोवाला न्यूजवाला कोण आहे का? आलोवाला आहे का? आलोवाला 2 वर्षापूर्वी सरसकट आलं मिक्सनं खरेदी करावं म्हणून मी आंदोलन केलं, इथल्या लोकांना फायदा करू दिला. त्यावर्षी 55,000, 60,000, 70,000, 75,000 रुपये दर गाडीला होता, त्याला फायदा झाला. गेल्या वर्षी व्यापाऱ्यांनी तुमच्या मानगोटीवर जे जोड टाकलेलं आहे ते आजही निघायला तयार नाही. ह्याच्यासाठी कागद पाहिजे म्हणून हिथून शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी शेतकरी घेऊन पणनमंत्री अब्दुल सत्तारांच्या घरी गेलो. राजू शेट्टींना सोबत घेतलं. ही कामाची पद्धत का सांगतोय? तुम्हाला चळवळ चालवताना, तुम्हाला संघटना चालवताना ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. बघितलं ना हत्तीचा विषय, एका माधुरी नावाच्या हत्तीसाठी राजू शेट्टी जर 5 लाखाचा 4 लाखाचा मोर्चा काढत असेल तर तुम्ही जिवंत माणसे आहात, फक्त तुम्हाला संघटित व्हावं लागेल. मोर्चा काढायला सुरुवात केली तेव्हा 4 वाजता मोर्चा निघाला असेल. मोर्चा कोणाच्या विरोधात होता? सरकारच्या विरोधामध्ये, अंबानींच्या विरोधात होता. कारण वनतारांना तो हत्ती घेऊन गेले होते. मोर्चामध्ये जेवढे पोलीस नव्हते ना तेवढे जिओच्या पंपावर पोलीस होते. कारण ही संघटना पंप पेटवून देईल, पंप फोडेल ही भीती होती, म्हणून मोर्चाला पोलीस कमी आणि संरक्षणाला पोलीस जास्त होते. ही भीती सरकारला होती, ही भीती प्रशासनाला होती. भावानो, संघटना तर पाहिजे. संघटना चालवण्यासाठी तुमच्याबरोबर कायदेशीर सल्लागार पाहिजे. तुमच्याबरोबर संघटनेनं यापूर्वी केलेले अनेक उपक्रम पाहिजे. आज पोल्ट्री योजना तुमच्याबरोबर आहे. तुम्ही सगळ्यांनी जर आवाज दिला तर या प्रश्नात मी राजू शेट्टींना लक्ष घालायला लागेल. ऊस उत्पादन परवडत नाही, आले उत्पादन परवडत नाही म्हणून कदाचित जोडधंदा म्हणून हा पोल्ट्री व्यवसाय करत असेल. परंतु प्रत्येक गोष्टींसाठी तुम्हाला सुद्धा कार्यकर्ता व्हावं लागेल. आज माने साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं लागेल. माने साहेब, संघटना चालवत असताना तुमचा आत्ताचा बँक बॅलन्स काय ते आधी सांगा आणि 2 वर्षानंतर मला किती घट झाली ते सांगा. कारण संघटना चालवत असताना लष्कराच्या भाकऱ्या वाटण्याचा धंदा आहे. त्यामुळे ही लोक चळवळ जर करायची असेल तर तुम्हाला यांच्या पाठीशी राहावं लागेल. हॉल उपलब्ध करून दिलाय, धन्यवाद तुमचे. खिशातले पैसे घालून चळवळ जास्त काळ चालवता येणार नाही. तुम्हाला ही लोकसभातून पुढे न्यावं लागेल, ही चळवळ मोठी करावी लागेल, ही संघटना मोठी करावी लागेल. तोपर्यंत तुम्हाला कोणतीही अडचण नाही. जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो, माधुरीच्या हत्तीला संदर्भात 5 लाखांचा मोर्चा कोल्हापूरमध्ये निघाला. सगळे राजकीय पक्ष श्रेय घेण्यासाठी पुढे आले. नंतर ज्या वेळेला अदानीच्या विरोधामध्ये लढण्याची वेळ आली कोर्टामध्ये, तेव्हा एकट्या राजू शेट्टी उपस्थित राहिले. 2 दिवसापूर्वी हाय पॉवर कमिटीकडून GR आणला. सरकार ही व्यवस्था अशी आहे, तुमचं काम करण्यासाठी बसलेलीच नाही बरं का. ते काम कसं होणार नाही याच्यासाठी काम करतात. मी मंत्रालयामध्ये सदाभाऊ खोतांचा 5 वर्ष PA होतो म्हणून तुम्हाला विसरतो की सरकार व्यवस्था अशी आहे. सरकारने ठरवलं नाही तुमचं ते काम करायचं तर महाराष्ट्र देश कुठंच पुढे गेला असतो. जेवढा प्रयत्न हे काम न होण्यासाठी करतात तेवढा प्रयत्न हे काम होण्यासाठी केला असता तर कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये क्रांती झाली असती. पण ही व्यवस्था करण्यासाठी नाही, काम करण्यासाठी नाही, अडचणच तुमच्यासमोर उभा करणार. आम्ही सरसकट मी का सगळ्या गोष्टी सांगतोय, तुम्हाला मी अनुभव झाला पाहिजे आणि तुमची रणनीती कशी आखायची ते तुम्हाला कळालं पाहिजे. मी पोल्ट्रीचा सुद्धा सांगणार नाही. पैसे मिळाले पाहिजे, केंद्राची गाईडलाईन
तुमची वेगवेगळ्या राज्यस्तरावर संलग्न होत नाही, तुमची दहशत होत नाही, तोपर्यंत तुमच्या शब्दाला वाणी नाही, तुमच्या शब्दालाही किंमत नाही. यानंतर हा हॉल ज्यांनी उपलब्ध करून दिला असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कोरेगाव गटाचे माननीय अरुण माने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा पहिल्यांदा एक सत्कार करू इच्छितो, स्वागत करू इच्छितो आणि नंतर अध्यक्षांना विनंती करेन. अध्यक्ष साहेब कृपया आपल्याच हस्ते किंवा सचिन साळुंके सर यांच्या हस्ते माननीय श्री अरुण खट्टांचा या ठिकाणी सत्कार होईल. आपण सर्व सह्यवान आणि ही विनंती मोठी संघटनेने आम्हाला आमंत्रण दिलं. त्या बैठकीदरम्यान आज या कार्यक्रमाला पवारसाहेब आणि त्या महाराष्ट्र पोल्ट्री योद्धाचे सर्व माझे सहकारी, विशेष करून या जिल्ह्यासाठी म्हणजे जिल्हा मागे काय राहिला पण या जिल्ह्यामध्ये कोण ताकद लावून काम करायचे तयार नसतात किंवा महाराष्ट्र पोल्ट्री योद्धाचे सर्वसाधारण यांनी खूप कष्ट सहन केले. म्हणजे आम्ही मला साहेबांनी सांगितलं असेल याच्यामध्ये आमच्यावर कशा प्रकारे अन्याय झाला, आम्हाला कशा प्रकारे एखाद्यापर्यंत आम्ही घाबरतो. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी रायगडमधून सुरुवात केली, त्यांनी गनिमी कामाने सर्व युद्ध जिंकले, त्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून आम्ही सर्व पूर्ण महाराष्ट्रात फिरलो. महाराष्ट्रात फिरत असताना महाराष्ट्राबाहेरील राज्य हे देखील आपलं मार्गदर्शन मागतात की महाराष्ट्रात तुम्ही ज्याप्रमाणे संघटना उभी केली, ज्याप्रमाणे तुम्ही सरकारला तुमच्या अडचणी सांगितल्या, त्याच्यातून तुम्ही योजनेचे काढले, ते आम्हालाही तुम्ही मार्गदर्शन करा जेणेकरून आम्हाला आमच्या सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला मागण्या आमच्या मान्य द्यावे लागतील. आम्ही महाराष्ट्राचे पहिले पशुमंत्री केदार साहेब होते, तिथपासून आम्ही सगळं काम करतोय. परंतु काम करत असताना आज तक आम्हाला कोणीही पाहिजे तसा सपोर्ट केला नाही. कारण सपोर्ट करण्यासाठी हा व्यवसाय हा कोणाला कळलंच नव्हतं किंवा हा व्यवसायाबद्दल कोणाला माहिती नव्हती. कारण शेतकरी जो इथं सगळे शेतकरी बसलेले शेतकरी सगळे वेगवेगळे गाड्यातून आले, कोणी कशातून आलाय किंवा एकदम चांगल्या परिस्थिती आले. पण ही परिस्थिती कशामुळे आली, काय झाली याची प्रत्यक्ष कोणाला काय माहितीच नाही. यांनी स्वतःच्या जमिनी विकलेल्या असतात. सुशिक्षित बेरोजगार हा कर्ज लोन काढून हा व्यवसाय करत असतो. कारण तुम्हाला सुद्धा बायोटेक सिस्टम कंपन्यांची सिस्टम ही 2000 पासून अंमलात आली. 2000च्या नंतर पवारसाहेब तुम्ही थोडासा 2000च्या नंतर ज्या बायोटेक सिस्टममध्ये ज्या कंपन्या आल्या त्या कंपन्यांनी आपल्या इथल्या सुशिक्षित बेरोजगाराला एक चांगला पैसा कमवण्याचं साधन म्हणून त्यांनी आम्ही दाखवला. वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज काढून शेड बांधण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं आणि त्यावेळेला 2005 सालात चांगले पैसे मिळायचे गृहचार्जे 6 सगळं बघून सर्व शेतकरी जे आपली मुलं आहेत जे सुशिक्षित व्यवसायाकडे वळले. परंतु तुम्ही जर हा व्यवसाय पुढे करत असाल 13-14 साली या व्यवसायामध्ये इतकी त्यांनी परिस्थिती बिकट केली की शेतकऱ्याचा जो होणारा खर्च तोही निघत नव्हता. न निघाल्यामुळं त्याला त्याच्या हप्ते थकले, त्याच्या मुलाबाळाचं व्यवस्थित शिक्षण होत नव्हता, त्याच्या लाईटचा विषय असेल, ग्रामपंचायत टॅक्सचा विषय असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कर लागून शेतकऱ्यांना कंबरवडून काढले. आणि विशेष म्हणजे तुम्हाला अजून एक सांगतो, जे आपले बांधव ओपन फार्मिंग करत होते, जे जुने व्यावसायिक असतील 15 वर्षापूर्वीचे जे व्यवसाय करत असतील, जे ओपन फार्मिंग करत होते त्यांना चिक्सचा रेट माहिती, त्यांना खाद्याचा रेट माहिती, स्वतः खाद्यबाबाचे चिक्स टाकून ते चांगल्या प्रकारे पॅचेस काढून या मार्केटला उतरून ते 2 पैसे कमवत होते. परंतु ह्या सगळ्या कंपन्या गोष्टी सगळ्या बघितल्या आणि तुम्हाला आम्ही दाखवून तुम्हाला शेअर बांधायला प्रवृत्त केला आणि त्यांनी पहिल्या काळात चांगले पैसे दिले. परंतु नंतर तुमचा शोषण चालू झाला. कारण चिक्सचा रेट हा वाढवणं कोणाच्या हातात आहे, त्यांच्या हातात आहे. खाद्याचा रेट वाढवणं कोणाच्या हातात आहे, त्यांच्या हातात आहे. कारण आपण परावलंबी झालो, याला आपणच आहोत. कारण आपल्या रोजच्या 5% जिल्हे फार्मर असते. मी कोणाला कौतुक करणार नाही, कोणाला मी काय करणार नाही. कारण पोल्ट्री योद्धा संघटना ही फक्त शेतकऱ्यांनी बनवलेली संघटना आहे आणि शेतकऱ्यांसाठीच काम करते. शेतकऱ्यांसाठी काम करत असताना मी
माझा शेतकरी असो किंवा प्रशासन असो. कारण ही संघटना पाहत असताना मोजके काही लोक इथे एकत्र झाली. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आमची 54 जणांची टीम आहे. 54 जणांच्या टीममध्ये प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष बाकी सगळे शिक्षक आहेत. त्याच्यामध्ये काही जर निर्णय घ्यायचे असतील तर आम्ही सगळे बसून एकत्र करतो. म्हणून तुम्हाला सांगतो की हा व्यवसाय करत असताना आपल्याला आपली जमीन तर केला असेल, परंतु आता मध्ये काय बोललं आपण आपले स्वतःचे पक्षी टाकतो. पण तुम्हाला माहिती असेल हॅचिंगमधून जेव्हा पक्षी बाहेर निघतो त्या पिल्लाची किंमत ते तुम्हाला माहिती आहे का? त्याची हॅचिंगचा रेट काय असतो तुम्हाला, किती टक्के हॅच होते त्याची किंमत काय वाटते तुला, ओरिजिनल जो खाद्य करण्याची किंमत काय आहे ही जर सगळी किंमत तुम्ही पकडली त्याची प्रोसेसचा ओपन मार्केटच्या करण्यासाठी कमीत कमी 95 ते 100 रुपये होणार. तुम्ही 95 ते 100 रुपये पडतो जेव्हा तुम्ही पक्षी बनवता त्या मार्केटमध्ये जातात. मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याला एक मिळणार आहे का? मिळणार नाही. कारण हा सगळ्या कंपन्यांनी तर बाकीच्या सगळ्या व्यवस्थेने तुम्हाला मार्केटमध्ये भाऊ द्यायचा ना असं ठरवलं. आणि यामुळे महाराष्ट्रामधून जे एकेकाने 95% ओपन झाली होता तो आता फक्त 5% राहिला. ही सगळ्यात चुकीची गोष्ट झाली आहे. ही गोष्ट आपल्याला पूर्ण बदलायची आहे. कारण तुम्ही जर मार्केटला दररोजचा एस.के. पाटील बोलता एस.के. पाटील आपण होता 30 तेव्हा NSCC कडून त्यांनी रेट केला. पण आपण पोल्ट्रीवरचा संघटनेमध्ये सगळे शेतकरी एकत्र आले. पण काही शेतकरीचे 5% ते आले नाही. ते फक्त कंपनीचे उजळ राहिले. कारण मी तुम्हाला एक माझा एक किस्सा सांगतो. जेव्हा रायगडमध्ये आम्ही सुरुवात केली, रायगड जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्याचा दौरा करत असताना आम्ही एक श्रीवर्धन तालुका होते. त्या तालुक्यामध्ये मिटिंगला बसलो. त्या मिटिंगमध्ये म्हणजे कंपन्या कशा तुम्हाला फिचून करतात त्या मिटिंगमध्ये एका फार्मरनी मी जे बोलत होतो म्हणजे व्हॉट्सअप कॉल करून समोरच्या कंपनीच्या प्रतिनिधीला ऐकून दाखवला की तुमच्याविषयी हा माणूस काय बोलतो. इथपर्यंत आपली मजा ही सगळी गेलेली असते. कारण 5% आपल्यामध्ये सुंदर भाऊसाहेब तुम्हाला सांगतो 5% जे फिचून झाले ते एखाद्या सुपर संगणमत करतात. तिथं काहीतरी चोऱ्या-माऱ्या करणार, त्यामध्ये एकमेकांना सामील असतात. आणि ही संघटना काय करते सगळ्या बातम्या पुरवतात. आणि बातम्या पुरवल्यानंतर जो कार्यकर्ता किंवा जो शेतकरी आपल्या बाजूने काम करत असेल, संघटना करत असेल, त्याला बक्षीने देणं, त्याला त्रास देणं या सगळ्या गोष्टी करत असतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे झाल्या. आता करायची कोणाची हिंमत नाही. कारण ज्या वेळेला रायगडमध्ये एक कंपनी अशीच एक माजूर झालेली जशी पिताचा बोलताय त्या कंपनीच्या विरोधात आम्ही एल्गार केलेला आणि संध्याकाळी 4 वाजता मी कोर्टातून काढलेला. आजपासून आतापासून ह्या पक्षीचे कोणी पक्षी घ्यायचे नाही. काय पक्षी कंपनीला आपण वाईट टाकायची. तुम्हाला सर सांगतो ज्या दिवशी खाद्य त्या कंपनीचा पडलेला राजनीतीचे बिल्ल यायची होती. प्रत्येक शेतकरी इतके पाठिंबा दिला. आलेले पक्षी आलेल्या खाद्य त्यांनी रात्रात ब्लॉक करून शेअर त्याला घेतला ना पक्षी त्या कंपनीला पक्षी अक्षरशः वाटावे लागले, मारून टाकावे लागले. ही गोष्ट 3-4 महिने चालत राहील. नंतर त्यांचे सुपरवायझर त्यांचे मॅनेजर हातात घेऊन प्रत्येक शेतकरी सांगत आमचे पक्षी घ्या, आपल्याला चांगला व्यवहार त्यात ती कंपनी चालू झाली. म्हणजे संघटना काय करू शकते काय करू शकत नाही तुम्हाला उत्तर देतो. मध्ये कोणीतरी आता बोललेलं का आपण आपला स्वतःचा व्यवसाय का चालू करू शकत नाही. आपण स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो. त्यासाठी आम्ही प्रयत्न देखील केले. आम्ही आमच्या रायगड शेतकरी उत्पादन सहकारी संस्थेमार्फत एक अर्ज भरलेला आणि बाळासाहेब PPTची अवतार दिली. त्याच्यामध्ये आम्ही अर्ज भरल्यानंतर जवळजवळ आम्हाला चांगली रक्कम हे झाली. परंतु आम्हाला वरून ती सँक्शन न करता आम्हाला डिस्कस दिली नाही. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण त्याचा प्रॉब्लेम झाला. आणि हा प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी होऊ शकतो. कारण कंपन्या आता पुढे गेलेल्या आहेत. त्याचा स्वतःचा पक्ष आहे, स्वतःचा खाद्य आहे. कारण पिल्लाची किंमत काय आपल्या ॲक्च्युली आपल्याला जुन्या माणसांना माहिती आहे. परंतु तो पिल्ला जसा रेट असेल 36 रुपये 40 रुपये 52 रुपयापर्यंत चिक्सचा रेट घेतात. खाद्य कोरोना काळामध्ये तो खाद्य कोरोनाच्या अगोदर खाद्य 15-16 रुपये होता. तेव्हा कोरोनामध्ये सोयाचा रेट जेव्हा 95-100 रुपये गेला त्यावेळी त्या खाद्याची कॉस्ट 20-22 रुपये दिली. परंतु सोयाचा रेट आता 40-45-50 रुपयाला आहे. परंतु खाद्याची कॉस्ट कधी आज तक उतरवलेली नाही. त्याचं कारण काय आता जो स्टाफ आहे त्याचा पेमेंट वाढले, सगळ्या गोष्टी वाढल्या, त्यामुळे त्याची कॉस्ट बसत नाही. परंतु 15-20 वर्षापूर्वी आपण प्रोव्हिन्सच्या 3 रुपये 80 पैसे होता. आपली दुनिया वाढली, आपला खर्च वाढला, लाईट बिल वाढला, चुना वाढला. त्यावेळेची चुन्याची किंमत बघा, त्यावेळेची तुम्ही लाईटच्या बिलाची किंमत बघा, ग्रामपंचायतचा टॅक्स बघा आणि आताचा बघा. परंतु प्रोव्हिन्स चार्जेसमध्ये 1-2 रुपये सोडले तर आजपर्यंत आपल्याला 1 रुपये त्यांनी वाढवलं नाही. फक्त तुमच्याकडून त्यांनी एखाद्या गुलामासारखं काम करून तुम्हाला लाईट मोबदला करता तुम्हाला त्यांचे गुलाम म्हणून ठेवले. आणि गुलाम म्हणून राहण्यासाठी सगळ्यात जास्त मोठा हातभार असेल तर आपला आपण
संघटित आलो तर आपण या गोष्टी आवाज करून आपल्या मागण्या काय त्या आपण दाखवू शकतो. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक रायगड जिल्ह्याने काय होत त्यामुळे ठाणा पालघर पुन्हा असं का पूर्ण महाराष्ट्रातले बरेच जिल्हे काबीज केले. त्या केल्यानंतर त्या जिल्ह्यातील पोल्ट्री योद्धा पदाधिकारी सगळे असते आमचे, त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा पशुसंवर्धन आपले मंत्री विखे पाटील साहेब होते तेव्हा जायचे, त्यावेळेस ते स्वतः निवेदन द्यायचे. त्याच्यानंतर विखे पाटील साहेबांच्या लक्षात असं आलं की जर पोल्ट्रीधारक प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला निवेदन देतो त्यांचा काहीतरी अडचण आहे. तेव्हा त्यांनी पहिली मिटिंग आमची पुण्यामध्ये लावली. आम्ही त्यावेळेला कमिशनर होते सचिंद्र प्रताप सिंग, ते कमिशनर होते. त्या कमिशनरांना पोल्ट्री व्यवसायातला म्हणजे काही माहीत नव्हता. त्याच्यामध्ये किती फार्मर आहे, त्याच्यामध्ये काय लागतो, त्याच्यामध्ये लिफ्टिंग चार्जेस काय राहणार आहे, त्याच्यात FCR काय, या गोष्टी काही माहीत नव्हत्या. त्यासाठी कमीत कमी पाऊण तास सगळ्या गोष्टी मला तिथं समजावून सांगायच्या. आम्ही सगळे समजावून सांगितल्यानंतर मंत्री माझ्या मिटिंगला गेल्यानंतर त्यांनी पण सांगितलं ह्या गोष्टी जर इतक्या तुमच्या अडचणी असतील तर आपण समन्वय समिती स्थापन करू. त्या समन्वय समिती स्थापन केल्यानंतर आपल्या पोल्ट्रीतल्या येणाऱ्या सगळ्या अडचणी म्हणजे तुम्हाला ज्या ज्या लिफ्टिंगपासून फ्लोरिंगपासून तुम्हाला ग्रामपंचायत कर असेल, तुम्हाला ज्या ज्या इलेक्ट्रिकचा बिलचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला जो वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे गाथा असतील, लिफ्टिंग असतील, या सगळ्या गोष्टी जर मांडल्या गेल्या नंतर एक एक निर्णय व्हायला लागला. पहिला जर आम्ही निर्णय केला असता रायगडमध्ये तेव्हा आमच्याकडे 30 ते 40% लिफ्टिंग चार्ज होता. 4 वर्षापूर्वी आम्ही 1 रुपया लिफ्टिंग चार्ज रायगडमध्ये केला आणि रायगडमध्ये केल्यानंतर तो लिफ्टिंग चार्जेस म्हणजे पुण्यामध्ये झाला, बाकी इतर जिल्ह्यात झाला. जिल्ह्यामध्ये मला सांगायला इतकं चांगलं वाटतं की आमचे जिल्हाध्यक्ष पोल्ट्रीचे गाड्या घेऊन सगळे त्यांच्या बाजारात राहतो रात्रीचे जाऊन ट्रेनरच्या गाड्या आडवायचे आणि त्यांना सांगतो लिफ्टिंगच्या चार्जेस किती दिले, तो मला सांग त्याचे वरचे 40% एवढे 40% त्या शेतकऱ्याला पाठवून द्यायचे. असा केल्यानंतर तो पूर्ण झाला. परंतु तुमचा सातारा जिल्ह्यामध्ये आजही ट्रेडरच्या माझ्याकडे मागले येतात. माझी स्वतःची खूप मोठी म्हणजे प्लेसमेंट आहे, चांगली आहे. मी कंपनीचं काम करतो तर ते बोलत नाही सातारा आम्हाला 60 पैसे 40 पैसे आजही होतात. त्यांना मी एकच गोष्ट आता त्या दिवशी तुमची तिथं फ्रेंड नाही एवढा लक्षात ठेवा. मी असं त्यांना सांगितलं आणि तुम्हाला मी आज सांगतो लिफ्टिंग चार्जेस हा 1 रुपया आम्ही 4 वर्षापूर्वी केला आहे. आपण बघा आजपासून 1 रुपया लिफ्टिंग चार्ज करा. तुमचे जे ट्रेडर्स ज्या ज्या कंपन्या आहेत त्या त्या कंपन्यांना सांगा जर तुम्हाला 1 रुपया लिफ्टिंग चार्ज द्यायचा नसेल तर तुमचे लेबर तुम्ही घेऊन या, तुम्ही भरून तुमचे पक्षी घेऊन जा. आम्ही तिथे कागद बसून तुम्हाला पक्षी भरून देऊ, अन्यथा आम्हाला 1 रुपया द्या. हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगायला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला काही होणार नाही एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो या गोष्टी करत असतात काही बोलतात की आमचा 60 दिवस झाले पक्षी उचलतात, 55 दिवस झाले पक्षी उचलत नाही. ह्याला कारणीभूत आपणच आहोत. कारण आता सवलती दिल्यानंतर तुम्ही तेलंगणामध्ये गेले तर तेलंगणामध्ये पोल्ट्री फार्मसाठी फक्त 100 रुपये टॅक्स आहे पर हेड. शेड तुमची किती मोठी असू दे त्याला फक्त 100 रुपये टॅक्स आहे. तुम्ही कर्नाटकमध्ये हायकोर्टाने असा निर्णय दिला आहे कुक्कुटपालनात शेतकरी शेती प्रयोजन येणारा व्यवसाय येतो, शेतीची प्रयोजन येणाऱ्या व्यवसायाला कोणत्याही प्रकारचा कर आकारता येत नाही. पण कर्नाटक हा निर्णय देऊन त्या शेतकऱ्याची घरपट्टी ज्या ग्रामपंचायत दिली त्या ग्रामपंचायत घरपट्टी परत करायला लावली असा देखील कर्नाटक येतो. परंतु महाराष्ट्र सरकारने 1989 रोजी एक GR काढलेला कुक्कुटपालन आणि कुक्कुटपालनासाठी ज्या ज्या इमारती वापरात ह्या कृषीमध्ये येतात आणि या शेतीमध्ये येतात त्याच्यामध्ये कर लावू नये. त्याच्यामध्ये असे दिलं किमान वेतन कायदा कुक्कुटपालन व्यवसाय जर समजतात की शेती समजण्यात येईल हा त्याच्यामध्ये उल्लेख केला. त्याला अंमल कृषीने आमचा जो कृषीचा तुमचा जो GR आला त्यालाच तो अंमल सेम आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बिला 20 ते 30 पैसे दराने त्यावेळेला जेव्हा ॲग्रिकल्चर तेव्हा 20 ते 30 पैसे जेव्हा इलेक्ट्रिक बिल होता 2014च्या आतमध्ये आपण ॲग्रिकल्चरमध्ये होतो तेव्हा आपल्याला बिल कमी यायचा. पण 2014च्या नंतर आपला कुक्कुटपालन व्यवसाय ॲग्रीमधून काढून तो अदर ॲग्रिकल्चरमध्ये टाकला. त्याच्यामध्ये आपल्याला बरेच 7.5 ते 8 रुपये बिल येतो. तर ह्या संदर्भात आपण पाठपुरावा केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्याच्यामध्ये जो कृषी घेतल्यामुळं सगळ्या ज्या सुविधा कृषीला मिळणार आहे त्या आपल्याला सगळ्या मिळणार आहे याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक विषय तुम्ही अजूनही बघितला नसेल. ज्या वेळेला अंड्यांचा विषय आला, ज्यावेळेला चिकनचा विषय आला आणि ज्या वेळेला अंगणवाडी किंवा शाळेमध्ये
पोषणाचा विषय आला त्यावेळेला फक्त तुम्हाला खिचडी मिळत सगळ्या गोष्टी ज्यावेळेला अंडी संपत नाही किंवा अंड्याला रेट नाही मिळत त्यावेळेला आम्ही समन्वय समितीच्या मार्फत तिथे एक जोर धरला जर तुम्ही पोषण आहारामध्ये अंड्याचा वापर केला किंवा चिकन फुलाचा जर वापर केला तर इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना चांगला याचा उपयोग तुम्हाला भविष्यात त्याचा चांगला रेट नाही जर तुम्ही वापर करावा असं आपण ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अजून तुम्हाला मी सांगतो आता ही गोष्ट एकदम चुकीची आहे. आज तुमचे उपायुक्त जे जोशी साहेब आहेत त्यांनी ॲक्च्युली इथं यायला पाहिजे होतं समन्वय समितीची मीटिंग असेल किंवा मंत्र्यांच्या जे मीटिंग आहेत त्याच्यामध्ये एक विषय जातो का कुक्कुटपालक महाराष्ट्रामध्ये किती आहेत आज सगळ्यात जोरालाच माहिती मला वाटतं ह्याच्यामध्ये जे नोंदणी झाली आपल्याच्या आता तुमचे जर 800-900 कुक्कुटपालक आहेत त्याच्यापेक्षा जास्तही असतील तर तुमची किती टक्के नोंदणी झाली मला माहीत नाही. महाराष्ट्रामध्ये आपले कुक्कुटपालक किती आहेत आज सगळ्यात कोणाला वाटला माहिती नाही. फक्त लोक बोलतात कोणतं 8 लाख आहे कोणतं 9 लाख आहे कोणमध्ये 10 लाख आहे कोणतं 5 लाख आहे प्रशासनात म्हणजे 35,000 आहे. आता एक मला एक सांगा ही जर परिस्थिती आपली असेल तर आपला व्यवसाय रजिस्ट्रेशन करायला आपल्याला वेळ असेल तर ही एक मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी आपण रजिस्ट्रेशनचे ज्या नियम आहे एकदम शिथिल केल्या आणि तुम्हाला लवकर कसं करता येईल तेही आपण सांगितलं याच्यामध्ये. तुम्हाला ज्या वेळेला बँकेज कंपनी आहे त्या बाकीच्या तुम्ही जर शुक्रवारी तुम्ही काटेकडे त्यांचे चेक केले तर बरोबर आहे 2 किलोचा काटा चेक केला गोंदिया जिल्ह्यामध्ये सेम असा एक प्रॉब्लेम होता त्या काट्यामध्ये एक काटा जर 50 किलो जातात 2 किलोचा फरक परंतु तुम्ही हे नोकर नाही तुम्ही हे हमाल नाही तुम्ही हे गुलाम नाही तर तुम्ही या पोल्ट्रीचे मालक आहात त्या कंपनीचे तुम्ही पार्टनर आहात. ज्याप्रमाणे कंपनीची आपल्याला गरज आहे त्याप्रमाणे कंपनीला देखील आपली गरज आहे कारण टाळी एकामध्ये वजनाचे 2 होतात. आपण ठीक आहे कंपनीच्या जीवावर आपण पक्षी राखतो त्यांच्याकडून परंतु जर आपण त्यांच्या जीवावर असतील तर उद्या तेही आपल्या जीवावर हे लक्षात ठेवू नका. तुम्ही एक साधारण बऱ्याच जणांना जेवणाची भूक लागली मला वेळ कमी भेटते कोणाला पण तुम्हाला एक साधी सोपी गोष्ट सांगतो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सुद्धा कुठल्या कंपनीचे स्वतःचे पोल्ट्री फार्म आहेत मला सांगा नाही कुठल्या कंपनी स्वतःचे पोल्ट्री फार्म आहेत त्या कोणाचे ते कोणाच्या जीवावर हुशारी वाटतात तुमच्या आमच्या. जर आपण सुद्धा ठरवलं की आम्ही एक 2 महिने पक्षींना काढतो तर ते काय करणार आहे ते तुम्ही हा विचार करा तुम्ही त्यांचे बांधील न करा तुम्ही पण त्याचा एक चांगला घटक आहात तुम्ही त्यांचे पार्टनर आहात. कंपनीला आपली गरज आहे आपल्याला कंपनीची गरज आहे म्हणून जे नियमामध्ये शेतकऱ्याला ज्या फार्मरला अडचणी आहेत त्या कंपनी समजून घेतल्या पाहिजे आणि त्या अडचणीवर मात केली पाहिजे कारण ज्या 2 जिल्ह्यांचे साहेबांचे बोलले 2 जिल्हे याच्यावरती आपला सातारा जिल्हा हा आपल्याकडे थोडासा चांगल्या पद्धतीने आणि जास्त पोल्ट्रीवर शेतकऱ्यांची संख्या राखून एकत्र आला तेव्हा आम्हाला खरोखर आनंद होतो कारण आनंद याच्यासाठी ज्यावेळेला आम्ही संघटना रायगडमध्ये चालू केली तेव्हा फक्त जेव्हा पेन तालुक्याची म्हणजे माझ्या तालुक्याची मी मिटिंग घ्यायचा ठरवला आणि एका कंपनीच्या मी अर्गार केला त्यावेळेला 10-12 जण बोलले आम्ही मिटिंगला येऊ जेव्हा मिटिंग आम्ही एका ठिकाणी घेतली 10-12 जणांची फक्त 4च आले आणि जेव्हा पुढे जायची बाहेर झाली तर माझ्यासोबत कोणीच नव्हता आणि त्यानंतर कंपनीने मला वर्षभर बक्षीस ही सत्य परिस्थिती आहे परंतु आता असं होणार नाही कारण जी कंपनी एखाद्या शेतकऱ्याला पक्षी देणार नाही त्या कंपनीमध्ये महाराष्ट्रातील सगळी प्लेसमेंट बंद करू शकतो एवढी ताकद आपण बऱ्याच तुम्ही जर पोल्ट्री व्यवसाय बोलायला बरेच बऱ्याच गोष्टी जर करायच्या असतील तर माझ्यासोबत कधी 4-5 तास तुम्हाला पुरणार नाही तरी नंतर आपण कधीतरी बोलू तुम्ही आता वेगवेगळं आपण आपली होईल तर तुम्ही खरोखर आम्हाला चांगला सत्कार करा चांगल्या संख्येने उपस्थित राहिला आणि आमच्या पोल्ट्री संघटनेला चांगला मान दिला आणि माने साहेबांचं म्हणजे विशेष स्पेशल कारण असे योग्य निर्माण जिल्ह्यामध्ये म्हणजे एकदम मजबूत लागतात आणि तो जरी दाखवला त्यांच्या सहकार्याने तो साध्य करू तर तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. छावा पोल्ट्री सामाजिक संस्थेनं या ठिकाणी मेळावा का आणि कशासाठी घेतला होता? आज ज्या सातारा जिल्ह्यात ज्या पोल्ट्री कंपनी आहेत त्या कंपनी आज पोल्ट्री राखण्यात खूप त्रास देतात आणि विटीज धरून
त्यांचा व्यवसाय ते चालवतात आणि त्या व्यवसायाला आज चांगले दिवस आहेत, पण पोल्ट्रीधारकांना चांगले दिवस नाही आहेत. आणि त्यांच्यासाठी, त्या पोल्ट्रीधारकांसाठी जे अन्याय होत आहेत त्याचा आवाज उठवण्यासाठी आमची छावा पोल्ट्री सामाजिक संस्था आज आम्ही साताऱ्यात स्थापन केली आहे. त्याच्या माध्यमातून आज आम्ही आमच्या सातारा जिल्ह्यातले ज्या पोल्ट्रीधारक आहेत त्यांच्यावर अन्याय होणारा आवाज उठवणार आहे. तर हा अन्याय उठवताना तुम्ही कोणाकोणाची मदत घेणार आहात? आज बरं का, ह्या आवाज उठवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्ध्याचे पदाधिकारी आम्हाला येऊन भेट देऊन गेले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार राज्य प्रवक्ते यांचे मार्गदर्शन लाभले. यांच्या मार्गदर्शन खाली आज आम्ही आंदोलन एल्गार पुकारणार आहे आणि इथून पुढून कंपनीने सावध राहा की तुमच्या कुठल्याही जातीच्या गाठीला मान्य करणार नाही. तुम्ही या पुढच्या काळात कुठल्याही पोल्ट्रीधारकांची लूट खपवून घेणार नाही अशी तुमची भूमिका आहे का? हो, आमची ठाम अशी भूमिका आहे की इथून पुढे पोल्ट्रीधारकांची जी लूट चालली आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणार आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.